शाहपुर तालुका में दीपावली उत्सव के अवसर पर छोटे बच्चों ने पारंपरिक गढ़ किल्लों की सुंदर और आकर्षक निर्मित कर सभी का दिल जीत लिया। वहीं बता दें, शहर के विभिन्न भागों में बच्चों द्वारा बनाए गए गढ़ किल्लों ने न केवल उनकी सृजनशीलता का प्रतीक है, बल्कि मराठी परंपरा और इतिहास के प्रति उनके लगाव को भी दर्शाते हैं। बता दें, बच्चों के इस उत्साहवर्धक उपक्रम की सराहना करते हुए भारतीय जनता पार्टी के शहराध्यक्ष विवेक जी नगवेकर स्वयं स्थल पर पहुंचे और उन्होंने बच्चों से संवाद कर उनका मनोबल बढ़ाया और उनके प्रयासों की प्रशंसा करते हुए सम्मान पत्र देकर उन्हें सम्मानित किया। इस अवसर पर स्थानीय नागरिकों ने भी बच्चों की प्रतिभा और उनके द्वारा साकार किए गए गढ़ किल्लों की तारीफ की। दीपावली के इस पर्व पर बच्चों ने हाथों से बनाई हुई कलाकृति शाहपुर तालुका की सांस्कृतिक छटा को और भी उज्जवल बना दी है। इसी दौरान बता दें, बच्चों ने छत्रपति शिवाजी महाराज जी की शिवनेरी किला और वहीं बात करें रायगढ़ किला, दोनों का यहाँ पे पारिदर्शित यहाँ पे तैयार किया था, जो देखने में एक अलग ही तरह का यहाँ पे माहौल देखने को मिला। बता दें, जिस तरह से उनकी सजावट थी उसको ही लेके जो भारतीय जनता पार्टी के जो शहराध्यक्ष विवेक जी नगवेकर ने क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। कंपनी ने किल्ला बनवलेला आहे आणि त्याची दखल आपण घेतलेली आहे आणि त्याची त्यांना आपण भेट देण्यासाठी आलेला आहे। काय सांगाल आपण? सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी शाहपुर शहराकडून किल्ले कसं मुलांना जी आवड आहे या दिवाळीच्या सणामध्ये की किल्ले बनवणं, त्यासाठी आम्ही सर्व शाहपुर शहरातील भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रोत्साहन केलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना असं म्हणजे किल्ल्यामधून गौरव राजे हे आमचे त्याचे प्रशिक्षण करणार आहेत आणि त्यामधून आम्ही 1 ते 4 नंबर आणि 2 नंबर हे उत्तेजनार्थ। पहिला बक्षीस हे 11,111चं आहे, दुसरं 7,777चं आहे, तिसरं बक्षीस हे 5,555 आहे आणि चौथं बक्षीस हे 3,333चं आहे। यामधून मुलांना जे मोबाईलवरती वगैरे खेळत असतात आणि सर्व जण मोबाईल वेडे झालेले आहेत, त्यांना थोडंसं एक म्हणजे ग्राउंडवरती येऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य शेवटपर्यंत त्यांच्या मुलांमध्ये हे पुढे जावं, यासाठी आम्ही एक छोटी कल्पना मांडली आणि त्यामध्ये चांगलं प्रोत्साहन आम्हाला शाहपुर शहरातील लोकांनी दिलेलं आहे आणि आज त्याची सर्व पाहणी करून आम्ही त्यांना आज सर्वांना बक्षिसाचं एक वाटप करणार आहोत। जय महाराष्ट्र मित्र मंडळ शाहपुर येथे आम्ही दरवर्षी किल्ले बनवतो। यावर्षी आम्ही रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे आणि यंदा आम्ही कागदापासून किल्ला बनवला आहे। आम्ही नवीन संकल्पना ठेवली आणि या किल्ल्यावर 1656 साली महाराजांनी हा किल्ला जिंकला। तेव्हा त्या किल्ल्याचं नाव होतं आधी रायरी, आता नंतर जिंकल्यानंतर महाराजांनी त्या किल्ल्याचं नाव रायगड असं ठेवलं। मग नंतर 1674ला महाराजांचा राज्याभिषेक झाला। मग त्या किल्ल्यावर राजधानी हलवण्यात आली आणि मग इकडे आपण बघितलं तर नाणे दरवाजा पहिला लागतो, नंतर गोमुखी दरवाजा, मग गोमुखी दरवाजावरून वरती गेलो तर तलाव, हत्ती तलाव, मग राजदरबार आहे, अजून शिवाजी महाराजांची मेघडंबरी, नंतर समाधी पुढे आल्यावर मग इथं टकमकतो, असा भरपूर मोठा पठार तो असा पसरलेला आहे। स्पीड न्यूज भारत।